poddama bye 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 bye. Bailo, bailo, bandadara. Vadakat, atu vadalan. Once more! Once more! Once more! Pudiki poddama bye bye. जय शिवराय मित्रांनो, आता जर तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्सवरती बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर एवढं लाईक करून घ्या. आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर आपल्या हर्षित क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये बनवलेला आहे. तर आता कॅपकट म्हणलं की आपल्याला लागतं VPN. तर तुम्हाला प्लेस्टोरवरून सुपर VPN डाउनलोड करायचं आहे आणि अशा प्रकारे UKच्या सर्व्हरने कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं, जे काय आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ओपन करायचं आहे. कॅपकटचं प्रो व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आता मित्रांनो, कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला न्यू व्हिडिओचा ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्हाला सिलेक्ट करून खाली ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर आपलं बीटमार्क व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओवरती क्लिक करायचे, खालचे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचं आहे. आता इथे एक तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता बीटनुसार तुम्हाला आपलं जे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला स्प्लिट करायचं आहे. तर पहिली बीट कुठं चेंज होते तुम्हाला बघायची. तर पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे, बघू शकताय. इथं यायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे खाली, त्यावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे तुम्हाला समोरची बीट बघायची कुठं चेंज होत आहे. तर इथं आपली बीट चेंज होत आहे, व्हिडिओवरती क्लिक करून तर स्प्लिट करायचे, समोर यायचं आहे. समोरची बीट आपली इथं चेंज होत आहे, इथे येऊन स्प्लिट करायचे, थोडी समोरची बीट आपली इथं चेंज होत आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट करत जायचे शेवटपर्यंत. स्प्लिट केल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं, ह्याचे जे काय वेगळे भाग झाले असतील त्यातल्या जे काय पहिली लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे, खालचे ऑप्शन डबल स्क्रॉल करून समोर यायचं आहे. आता इथे एक तुम्हाला रिप्लेस म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचे, फोटोच्या ऑप्शनवरती जायचं आहे. आता तुमचे जे काही फोटो असतील ते तुम्हाला एक एक करून तुमच्या बीटवरती ॲड करायचे. म्हणजे तुमचा जे काही फोटो आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. नंतर ह्याला पूर्ण स्क्रीनवरती झूम करायचे, समोरच्या लेअरला यायचे, डबल रिप्लेसवरती जायचं आहे, समोरचा कुठलाही एक फोटो ॲड करायचा आहे आणि झूम करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक बीटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे. ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचे, खाली ओव्हरलीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲड ओव्हरलीवरती जायचे. मी एक तुम्हाला इमोज PNG दिलेला तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे. इमोज PNGची जी लेंथ आहे, ह्याची लेंथ तुम्हाला एकदम व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. वाढवल्याच्या नंतर ह्याला जे आहे असं आहे तसं मधोमध प्रॉपर अशा प्रकारे वर ॲडजस्ट करायचे. हा जो PNG तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. आता मित्रांनो, समोरचे जे काय राहिलेले फोटो आहेत ते पटकन मी ॲड करून घेतो, तुम्ही पण ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, बघू शकता मी जे आहे ते आपले फोटो प्रॉपरली ॲड करून घेतलेले आहेत. फोटो अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचे प्रत्येक बीटमध्ये. आता फोटो ॲड केल्याच्या नंतर एकदम सुरुवातीला यायचे, पहिला जे फोटो त्यावरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तर इनच्या ऑप्शनमध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला कट अप, बॅक, ड्रॉप अशा प्रकारे इफ ॲनिमेशन मिळून जाईल हा ॲड करायचा आहे. खालची लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोला यायचे, खाली ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्येच अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन मिळेल, हा ॲड करायचा आहे. खालची लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे. आता हा जो आपण ॲनिमेशन ॲड केला, हा इथून पुढे 6 इमेजला हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. तर इथून पुढचे हे जे काही छोटे इमेजेस आहेत ह्या इथंपर्यंत तुम्हाला हाच ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा अनफोल्डचा. ॲड केल्याच्या नंतर जे काय 8 नंबरचा फोटो आहे त्यावरती ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये तिथे एक झूम वनचा ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर खालची लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे. आता समोरच्या फोटोला यायचं ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये इथे एक तुम्हाला ग्रुप ऑफ फेव नावाचा ॲनिमेशन मिळेल, हा ॲड करायचा. लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचं ॲनिमेशनमध्ये यायचे. आता इथे तुम्हाला कंपोच्या ऑप्शनवरती यायचं, इथे एक तुम्हाला डिस्टॉर्ट राईट ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आता इथे तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोला यायचं आहे. झाल्याच्या नंतर डबल ॲनिमेशनवरती जायचं आहे. इथं तुम्हाला डिस्टॉर्ट राईट ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. डबल समोरच्या फोटोला यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट ॲनिमेशन ॲड करायचं आहे. राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. नंतर राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. डबल इथं पॉपिंग कँडीज हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. नंतर समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. डबल इथं पॉपिंग कँडीज ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. तर हा ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोला यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं तुम्हाला पेंडुलम 2चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं.
आणि इथं तुम्हाला ट्रिपलेट्स 1 अशा प्रकारे एक ॲनिमेशन मिळेल. हा ॲड करायचा, राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं पण तोच ॲनिमेशन ॲड करायचा आहे. ट्रिपलेट्स 1चा ॲड करून नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं पण तोच ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. हा 3 ह्याला ॲनिमेशन ॲड केल्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. तुम्हाला कंपोजच्या ऑप्शनवरती यायचं आहे. इथं तुम्हाला पॉपिंग कँडीचं ॲनिमेशन ॲड करून नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला डिस्टॉर्ट राईट ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला वेव ॲम्प्लिफिकेशन नावाचा काही ॲनिमेशन मेल हा ॲड करायचा आहे. नंतर समोरच्या फोटोला यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला बाउन्स 1चं ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोला यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो समोरच्या फोटोला यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आता इथं तुम्हाला डबल पॉपिंग कँडीचंच ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर समोरच्या फोटोवरती यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला बेंड झूमचा एक ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आता इथं तुम्हाला स्लिप अँड स्लाईड 2चा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला डबल स्लिप अँड स्लाईड 2चाच ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे, समोरच्या फोटोला यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोला यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं पण तोच ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे, स्लिप अँड स्लाईड 1चा. राईटवरती क्लिक करायचं, शेवटचा जे काय फोटो त्यावरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आणि इथं तुम्हाला बाउन्स 2चं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. सर्व ॲनिमेशन आपले प्रॉपरली अशा प्रकारे ॲड होऊन जातील. ॲनिमेशन आपले ॲड झाल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे. आता सुरुवातीला आल्याच्यानंतर मित्रांनो खाली एक इफेक्ट म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे इफेक्टवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर एकदम सुरुवातीला यायचं व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमधून आपण इफेक्ट ॲड करणार आहे. पहिला इफेक्ट तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती मिळणार आहे. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर तुम्हाला रेट्रोचं ऑप्शन मिळून जाईल, रेट्रोवरती यायचं आहे. इथे तुम्हाला फ्लॅशिंग शार्ट्स अशा प्रकारे एक इफेक्ट मिळेल, हा ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे, आता ह्याची जी लेंथ आहे, ह्याची लेंथ तुम्हाला टोटल 8 इमेजपर्यंत ठेवायची आहे. त्याच्यानंतर समोरचा जे फोटो आहे 5 सेकंदापाशी इथे यायचं आहे. खाली एक इफेक्ट ॲड केलेला हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच मिळणार आहे. तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इथं पार्टीच्या ऑप्शनवरती जायचं आहे. पार्टीमध्ये आल्याच्यानंतर इथे तुम्हाला शेक म्हणून एक इफेक्ट मिळेल, हा शेक इफेक्ट ॲड करून घ्यायचा, राईटवरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची जी लेंथ आहे, ह्याची लेंथ एकदम शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवायची आहे. खाली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. आणि स्पीड जी आहे तुम्हाला 20, इंटेन्सिटी जी आहे ही तुम्हाला टोटल 10वरती ठेवून राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे हे इफेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. नंतर डबल त्याच फोटोपाशी थांबायचं आहे. इथं आल्याच्यानंतर खाली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला ग्लोईंग लेन्स म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती यायचं आहे. आता मित्रांनो इथे एक तुम्हाला टोटेम फ्रेम नावाचा इफेक्ट मिळेल, हा ॲड करून घ्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे, ह्याची लेंथ 2 फोटोपर्यंत ॲडजस्ट करायची आहे. नंतर समोरचा जे फोटो त्यावरती क्लिक करायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल तुम्हाला बॉडी इफेक्टलाच क्लिक करून घ्यायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे तुम्हाला ग्लोईंग डोबेल्स अशा प्रकारे इफेक्ट मिळेल. इथं जर नाही मिळाला तिथं क्लोनच्या ऑप्शनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला नक्की मिळून जाईल. तर इथं तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे, राईटवरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची जी लेंथ आहे, ह्याची लेंथ आपण 3 इमेजपर्यंत ठेवलेली आहे. तर 3 इमेजपर्यंत ठेवून घ्यायची अशा प्रकारे. नंतर इथं जे काही छोटे इमेज चालू होते तिथे यायचं आहे. आता हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला डेकोरचं ऑप्शन मिळून जाईल. वरी डेकोरवरती यायचं आहे. इथे एक तुम्हाला बटरफ्लाय नावाचा इफेक्ट मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. आता हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे बघायला मिळणार. ह्याची जी लेंथ आहे इथून 8 फोटोपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. म्हणजे 14 सेकंदापर्यंत प्रॉपर अशा प्रकारे टोटल 8 इमेजमध्ये ॲड होऊन जातील. नंतर समोरचा जे फोटो तिथे यायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला डबल बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर ते तुम्हाला टेक्नॉलॉजी 3चा इफेक्ट मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. इथं जर नाही मिळाला तर ग्लोईंग लेन्समध्ये हा इफेक्ट तुम्हाला नक्की मिळून जाईल, हा ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे, आता ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ तुम्हाला 6 फोटोला ॲडजस्ट करायची आहे. 14 सेकंदापासून समोरचे जे काही 6 फोटो असतील त्या फोटोपर्यंत ॲडजस्ट करायची आहे. 17 सेकंदापासून यायचं प्रॉपर. इथं आल्याच्यानंतर खाली एक इफेक्ट आणखीन एक ॲड केलेला आहे. आता हा इफेक्ट ॲड करण्यासाठी डबल तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला पॅनल कट्स असा इफेक्ट मिळेल, हा ॲड करायचा आहे. जर इथं तुम्हाला हा इफेक्ट नाही मिळाला तर तुम्हाला मोशनच्या ऑप्शनवरती यायचं आहे. मोशनमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला पॅनल कट्स हा इफेक्ट मिळून जाईल. नंतर राईटवरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ एकदम शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवायची आहे. तर मित्रांनो आता व्हिडिओ आपला अशा प्रकारे रेडी झालेलाच आहे. लोगो जर लावायचा असेल लोगो तुम्ही ॲड करू शकताय. आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर एक एक्सपोर्ट ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल.